म्हणायला लाज वाटते. बाकी शेपूटच नाही म्हणून सांगा आणि दोन पाय नाहीत म्हणा. बाकी एकनाथ महाराज म्हणले ते बाबा गाढवच आहे. आपण कोणाच्या संगतीत गेलो, आपण संगत कोणाची केली त्याच्यावर तृप्ती अवलंबून आहे, त्याच्यावर सुख अवलंबून आहे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आपण संगत विषयाची केली, आपण संगत संसाराची केली की ज्याच्या मूळच दुःख रूप आहे, ज्याच्या आधी अंती दुःख आहे, आता त्याची संगत केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? दुःखच मिळणार आहे. दुःख लेवोनी सुखाचे अंगी सळीत जगाते. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याचं आपण सेवन केल्या आतापर्यंत त्यानं काय केले? सुखाचे कपडे अंगावर घातले आहे. ते काय आहे? दुःखच आहे. उघड दुःख आलं असतं तर एवढे आपण फसले नसत्या. त्याच्या अंगावर कपडे दुःखाचे, आतून दुःख जर असं असतं तर आपण एवढे फसले नसता. पण त्यानं काय केले? या मायेनं काय केले? सुखाचे कपडे घातले. आमची पटाडे महाराज एक दृष्टांत सांगायची कीर्तनामध्ये. एकादशीचा दिवस होता, फराळाला माणसं बसली आणि ती खिचडी थोडी मनासारखी जमली. थोडं काहीतरी चिकट झाली असेल, काहीतरी ताळमेळ बसला नसेल. समोर फळं होते, सफरचंद, अंगूर असे ते कपाटात ठेवलेले. ते महाराज म्हणले, बाबा हे काय खिचडी मला थोडं आवड ना आली, उगं फळं घ्याय कपाटात दिसाले उघडी आहेत, डोळ्याला दिसून आले, ते फळच खाऊत आजच्या दिवशी. महाराज ते फळं आहेत पण खाण्याच्या योग्य नाही. आत शेण, वरी फक्त फळाचा रंग आहे. तसं विषय आत दुःख, वरी फक्त सुखाचे कपडे लिहून आलेत. म्हणून आम्ही लहान फसला, तरुण फसला, म्हातारा फसला, विद्वान फसला, अज्ञानी फसला, सगळेच फसलो. दुःख लेवणीस सुखाचे आगी सळीत झाले. हे सळीण्याकरता मूळ कारण येतच. म्हणून संगत बदला. बरं, संगत बदलण्याकरता एक टप्पा आपण मागे टाकू. दुसऱ्या टप्प्यात आपण असं विचार करू, संगत कोणाची करायची? आता आपण ज्या घरात आहोत ते घर सोडता येते काय? आपण ज्या बायको पशी आहोत त्या बायकोला सोडता येते काय? आपण ज्या लेकरा बाळात आहोत त्या लेकराला सोडता येते का? नाही. लेकर बाळ, घरदार, धन दौलत जे मिळ आपल्या अदृष्टाने मिळालं असेल, मिळवत असेल, त्याची संगत सोडता येत नाही. शरीरानं संगत विषयाची सोडू नका. संसाराची संगत शरीरानं सोडू नका. शरीर तुमचं अदृष्टानं ज्या ठिकाणी असेल, ज्यांच्या संगत येत असेल तिथंच राहू द्या. फक्त मनाची संगत बदलाय. जोपर्यंत आपण मनाची संगत बदलणार नाही, फक्त या मनाला सुखानं संसार करा. फक्त मन मात्र परमात्म्याच्या संगतीत. आसोनी संसारी
कोण्याही संतानं कोण्याही प्रसंगामध्ये असं सांगलं नाही तुम्ही संसार सोडा. असं कधीच सांगितलं नाही. शरीराला बायकोची संगत, मुलाची संगत, या शरीराला धनाची संगत, या शरीराला अजून कोण्या रस विषयाची, शब्द विषयाची संगत वाईट नाही. कानानं ऐकलंच पाहिजे, डोळ्यानं रूप पाहिलंच पाहिजे, तोंडानं रसविषय सेवन केलाच पाहिजे, नाकानं सुगंध दुर्गंध घेतलाच पाहिजे, कठीण स्पर्शी विषय वगैरे वगैरे हे सेवन केलंच पाहिजे. संत हे करतात. तोही नेत्री पाहे सर्वनो ऐकत आहे, परी तेतीचा सर्वतानो हे नवल देखी. फक्त त्या विषयाच्या ठिकाणी मनाला रमू देऊ नका. आमचं काय व्हायलंय, उलट व्हायलंय. धंड देवळात आणि चित्त पायतनात व्हायलंय. म्हणून आम्हाला सुख मिळणार, म्हणून आम्हाला समाधान मिळणार. दंड देवळात आलं हरकत नाही, फार चांगली गोष्ट आहे, पण या दंडाबरोबर, या शरीराबरोबर मनालाही आणा येते. कधीच 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 मागणी केली नाही देवानं, संतानं सुद्धा मागणी केली नाही. माझं धड तुझ्या पशी राहू दे देवा, माझं धड तुझ्या पशी राहू दे देवा, असं एकतर प्रमाण आहे का? एकतर प्रमाण अपवाद म्हणून असे नाही, पण त्या दंडाला फारशी किंमत नाही. हे शरीर कुठं आहे तुमचं, फारशी किंमत नाही. तू म्हण हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मनाचा विषय म्हटला तुम्ही, मनाचा विषय. मन कोणाच्या संगतीत आहे उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. सकाळची वेळ होती, पहाटे 4 वाजता यशोदा मैया जागी झाली. सगळे आपल्या दास दासीला सर्व काम सोपून दिले. दूध काढणे, दूध तापविणे वगैरे वगैरे वगैरे, जे काय शेण काढणे, घर झाडणे, सडाक टाकणे, रांगोळ्या, घरातले जे काही काम आहेत ते सगळे आपल्या दास दासीला नेमून दिले. कृष्ण परमात्मा झोपेतच होता. त्यानं जागा होईपर्यंत माझ्या कृष्णाला खाण्याकरता ताज लोणी काढून मी तयार ठेवलं पाहिजे, जेणेकरून घरीच पोटभर लोणी जर खाला तर इतराच्या घरी चोरी करा जाणार नाही. कृष्ण परमात्माची चोरी करतो. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके व तोडिले, दया दुधाचे बक्षिले, उलंडिले तकाचे. अशा तक्रारी जे येऊ लागलेत की नाही, हे तक्रार येणार. आता ते काय काय माणसाला घरी कमी पडना, पण बाहेर हिंडल्याशिवाय त्याला काय म्हणावं, त्याला ते पाय नाही, 2 पाय नाहीत आणि शेपूट नाही म्हणावं लागेल, दुसरं काय त्याला. म्हणून तिने लक्षात आणले, माझं पोरग घरी खाण्याकरता कमी पडून आले, त्याला इच्छा पूर्ण व्हायला आली, म्हणून त्यानं गोपीच्या घरला चालला, ते दही दूध खाऊ लागला वगैरे वगैरे. म्हणून तिनं पहाटेच उठली, मंथन करण्याकरता ते ताकाचा डेरा, दह्याचे गाडगे, पाण्याचं गाडग घेऊन मंथन करायला सुरुवात केली. तिने ते सकाळी स्नान केल्यामुळं वेणीला गजरा वगैरे लावलेलाच होता, कमरेला रेशमी वस्त्राचा पट्टा बांधलेला होता आणि दोन्ही हाताने ती मंथन असं करत होती. करता 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 मुखानं
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी तोंडानं भजन चालू होतं, मुखानं कानानं आपण उच्चार केलेल्या नामाचं श्रवण करीत होते. डोळ्यामध्ये म्हणजेच हृदयामध्ये म्हणजेच मनामध्ये कृष्णाच्या रूपाचं आठवण करून ध्यान करीत होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्ने पांडुरंग. मनामध्ये कृष्णाचं ध्यान करत होती, मुखानं नामस्मरण आणि शरीराने मंथन करत होते. अपवाद आहे हा. शरीरानेही संगत कृष्णाची, मनानेही संगत श्रीकृष्णाची. अति म्हणजे दुधात साखर गोडच गोड, दूध गोड आहे पण दुधात साखर टाकल्यावर अधिकच गोड. पुन्हा केसर, इलायची, अमुक तमुक, आता ते गोडच गोड आहे. ते काय काजू बदाम वगैरे वगैरे, आता ते गोडच गोड. ती मंथन करत असताना एकट्याने एकांतात अगोदरचा आवाज बायाचा महिला मंडळाचा गोड असतो. त्याचं कारण मला शास्त्रामध्ये तुकारामाच्या गात्यात सापडले. गंधर्व अग्नी भोगिती कुमारी, उपोर होईपर्यंत गंधर्व अग्नी भोगिती कुमारी ह्याने ते तिला भोगतात म्हणा उपोर होण्याच्या अगोदर लहानपणी, आणि एक एक वर देऊन निघून जातात. गंधर्वानं तुझा स्वर सुंदर राहील, तुला गायनाची अत्यंत प्रीती राहील आणि तुझा आवाज म्हणजे कोकिळेसारखा राहील, असं गंधर्वानं वर दिलेला असत. आता ते पूर्ण अभंग मला आजच्या दिवशी सांगायचा नाही, तो माझ्या या विषयाचा नाही. यशोदा मैया त्याच वर घातली. अतिशय गोड आवाज आणि राग रागिनी म्हणण्यामध्ये ती अतिशय प्रवीण होती. कृष्णाची आहे. आणखीन देऊ नका, राहू दे. लागली का ताना त्याच्यात? अशा गोड वेगळे वेगळे रागातून त्या श्रीकृष्णाच्या नामाचा गजर करत होती. मनानं ध्यान
कधी कधी गजर होतो तोंडानं आमचा आमचा म्हणजे तुमचा, तुमचा म्हणजे आमचा, पण मन कुणीकडे फिरत जातं की आमचं त्यावेळी. मग त्या गजराला फारशी किंमत येत नाही, त्या गायनाला फारशी किंमत येत नाही. पण ज्या गजरामध्ये आता मनासहित जर ते भजन असेल, प्रेमासहित भजन असेल, देवप्राप्तीला वेळ लागत नाही. भावपूर्वक, प्रेमपूर्वक, गोड आवाजात ते भजन करू लागले आणि हातानं मंथन करू लागली. आत बाहेर तिचे हरी बनला, आत हरी बाहेर हरी, हरी नाही घरी कोंडले, अशी अवस्था यशोदा मैयाला प्राप्त झाली. तिच्या केसाला, पेनीला बांधलेल्या फुलांना विचार केला. यशोदा मैया ही आता बाई राहिली नाही. चिंतने चिंतने तद्रुपता ती कृष्णमय बनलेली आहे आणि फूल हे लक्ष्मीचं रूप आहे. आता हे फुल आहे की नाही, लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणून फुल कधी पायाखाली तुडवू नये. देवाला वाहिल्यावर तर थोडंच नाही, पण एरवी सुद्धा फुलावर पाय पडू नये. हे लक्ष्मीचं स्वरूप आहे, तिचा कोप होतो आपल्याला. म्हणून त्या फुलाने विचार केला, आता यशोदा मैयाच्या मी डोक्यावर, केसावर माझा राहण्याचा अधिकार नाही. म्हणून ती एक एक फुल तुटून खाली तिच्या पायातळी पडत होती. ती पाय धुवाव्याच्या दैवात पात्र झाली. अशी यशोदा मैया तृप्त झाली भजनामध्ये, आनंदामध्ये, सेवेमध्ये. पण एक भक्ताचा स्वभाव आहे, हीच व्हावी माझी आसन जन्मोजन्मी तुझा दास.